अंकुश वेलकम या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण पाहू शकतात. तर रोहिदास 11 वर्सेस शेष 11 या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहू शकतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि सुपर गोलंदाजी हाताळतोय मिस्टर दीपेश. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला, तदनंतर धावचीच्या स्वरूपात युवराजला मात्र तंबूचा रास्ता दाखवला गेलाय. तर धावसंख्या 13 धावा धावफलकावर. आज बड्डे बॉय म्हणून आपण पाहू शकतात आदरणीय सन्माननीय रोहिदासजी भगत या टुर्नामेंटचे शिल्पकार म्हणून जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, निर्धावच्या स्वरूपात कुठेतरी रोखलं जात आहे. कारण पहिले षटक हाताला गेलं होतं, 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दीपेशने मात्र कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. 3 चेंडू फेकतोय आता, पण एकही धाव खर्च करत नाहीये. एक विकेट प्राप्त केला धावपाच्या स्वरूपात. आधीच्या याच्यावर मात्र एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून मात्र गडी बाद केला होता. पार्टनरशिप करावे लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला तर केतन कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. चौथा गडी तब्बल बाद होतोय 13 या आकड्यावर. 13 आकडा मात्र अशुभ ठरतोय तो रोहिदास 11 या संघासाठी. ऐकू एक सुमधुर संगीत. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. मनसे चषक 2022 हे दर्जेदार आयोजन. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि याचा स्पर्धेचे शिल्पकार रोहिदासजी भगत साहेबांचा तर आजचा वाढदिवस. त्यांनाही मात्र शुभेच्छा येत आहेत. मितेशजी तरे आपलेही खूप खूप आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 13 धावा. 13 धावावर मात्र 4 गडी तब्बल बाद होत आहेत. 13 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद. दीपेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी हाताळतोय, एकही धाव खर्च करत नाही आणि तब्बल 3 गडी बाद करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर मिस्टर दीपेश. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. एकेरीने धावफलक पुढे जाईल. 14 धावा ह्या धावफलकावर. एका बाजूने अज्जू भगत आपण पाहू शकता, दुसऱ्या बाजूने प्रसाद. एका बाजूने अज्जू भगत, दुसऱ्या बाजूने अमर, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप करावी लागेल. 4 षटकांचा मॅच आहे. चांगली गोलंदाजी हाताळली मिस्टर दीपेश. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु नकार येतोय. तर धावसंख्या 1 ने ऍड होते. 15 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. 2 षटकाची समाप्ती होते. धावसंख्या तब्बल 15 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद होत आहेत. या ऐकून एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. चांगलं डीजे वादन आपण पाहू शकतात. मिस्टर सुरेशजी चांगलं डीजे वादन करतात. शिरीष येते गोलंदाज मार्कवर. न्यू गोलंदाज. 12 चेंडूच्या समाप्तीकडे धावसंख्या 15 धावा धावफलकावर 4 गडी बाद होत आहेत. आता पार्टनरशिप करावी लागेल. एकंदरीत धावसंख्या वाढवावी लागेल, कारण शेष 11 संघ एक मजबूत संघ जरूर पाहायला मिळतोय. तर धावसंख्या 15 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे अजूनही 12 चेंडू असतील. 12 चेंडूवर तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. गोलंदाज गोल मार्कवर. पुन्हा एकदा हा वाई फायर करण्याचा प्रयत्न. पॅटर्न पॅटचा चांगला समन्वय पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय मात्र आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी येतोय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय. 13
धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल युट्यूबच्या माध्यमातून माझे जे श्रोते प्रेक्षक जोडले त्यांचंही सहर्ष स्वागत. योगेश निजाई मात्र शुभेच्छा देत आहेत. धावसंख्या तब्बल 21 धावा, धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, ज्याप्रमाणे मात्र गोलंदाजी केली होती, कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. मिस्टर दीपेशने अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. तर मात्र पहिल्या चेंडूवर षटकार येतोय तो अज्जू भगत यांच्या माध्यमातून. धावसंख्या 21 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स आपण जरूर पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 चेंडू असतील तुमच्याकडे, जास्तीत जास्त धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. आपल्या घरेलू मैदानामध्ये मध्ये खेळतोय मिस्टर अजय भगत, आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने मिस्टर ओमकार गोलंदाज सज्ज होतोय गोल मार्कवर. थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव इथे असेल. एकीने धावफलक पुढे जातोय. 22 धावा ह्या धावफलकात. 22 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 22 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे एकंदरीत शिरीष गोलंदाज मार्कवर आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडूवर षटकार ठोठावला होता, तदनंतर एकेरी धाव येते. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटच्या रडारवर चेंडू मात्र नीटचा आला नाही. 1 धाव इथे कंप्लीट असेल. एकेरीने धावफलक पुढे जातोय. 23 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 23 धावा, 4 गडी बाद. रोहिदास 11 प्रथम फलंदाजी करतोय, तर क्षेत्ररक्षण करतोय श्रेयस 11 खार्डी हा संघ. व्हेरिएशन करतोय, धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न करतोय, कारण जितक्या धीम्या गतीने चेंडू फेकाल तितक्या कमी जोराने चेंडू मात्र आदळला जाईल बॅटवर आणि मोठे फटके येणार नाहीयेत. हे कॅल्क्युलेशन जरूर बनवलं गेलं मिस्टर शिरीष. आणि धावसंख्या 24 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. वेट अँड वॉच चेंडूला मात्र बेरकावण्याचा प्रयत्न. 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जातोय. चांगला कमबॅक करतोय शिरीषने. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाला होता, तदनंतर चांगली गोलंदाजी होतोय. एकेरी धाव येते 4 चेंडू मागे. धावसंख्या चब्बल जाऊन पोहोचतोय. 25 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतोय 25 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल, विकेट्स प्राप्त करेल गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर शेवटचा चेंडू असेल. बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाते. बॅटचे संकेत पंच दर्शवत आहेत आणि 3 षटकाची समाप्ती होतोय. रोहिदास 11 प्रथम फलंदाजी करतोय. 26 धावा, 4 गडी बाद. या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. एसडीजे आशिष ओबीडी धन्यवाद सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. चला टीम मीटिंग करायची नाहीये, लक्षात घ्या. शेवटचं षटक असेल, कारण आपण उशिराने चालतोय. तब्बल 11:30 नंतर ही मॅच स्टार्ट होतोय. तर शेवटचं षटक असेल. कोण असेल गोलंदाज मार्कवर. याच्या चेंडूवर मात्र या षटकार तुम्हाला प्रहार करावा लागेल. एक फायटिंग स्कोर मात्र तुम्हाला उभा करावा लागेल. आतापर्यंत 3 षटकाची समाप्ती होतोय. 26 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 26 धावा, 4 गडी बाद डबल होत आहेत. हर्ष येतोय गोलंदाज मार्कवर. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक नक्कीच असतंय. तर हर्ष येतोय गोलंदाज मार्कवर. शेवटचे 6 चेंडू असतील. एका बाजूने अजय भगत, दुसऱ्या बाजूने अमर शी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहू शकतात. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुठनं गरजेचं असेल रोहिदास 11 या संघासाठी, तर कमीत कमी धावा खर्च करावे लागतील श्रेयस 11 या संघाला. कारण 26 धावापर्यंत रोखण्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त करतायत गोलंदाज. शेवटचे 6 चेंडू असतील. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्या बात आहे, सुपर गोलंदाज होते हर्ष. गोलंदाज मार्कवर आपण जरूर पाहू शकतात.
तर पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात चांगले स्टार्ट स्वरूप प्राप्त करतोय मिस्टर हर्ष गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते आणि इथे बाद होतोय मिस्टर अज्जू. आणि या ऐकूया एक सुमधुर संगीत. 27 या धावसंख्येवर 5 गडी तब्बल बाद होत आहेत. धन्यवाद. 26 धावा धावफलकार जरूर पाहायला मिळतात आणि 5 गडी तब्बल बाद होत आहेत. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने असेल ध्रुव 11 केळवे तर दुसऱ्या बाजूने खुशी 11 विठ्ठलवाडी हा संघ असेल. खुशी 11 बाप्पा मोरिया हा संघ असेल जो मात्र आज अल्पेशजी भोईर सरांनी मात्र तो स्पॉन्सर केलेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने ध्रुव 11 केळवे. जर आलं असेल तर आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच असेल कृष्णा येतोय मैदानच्या आतमध्ये. हार्ड हिटर फलंदाज जरूर आहे. अजूनही 4 चेंडू असतील तुमच्याकडे. क्या बात आहे. पंच आमच्याकडे वळतायत ते तराज गोलंदाजी परंतु दिशाहीन गोलंदाजी होत आहे. धावसंख्या 1 ने ऍड होईल. 27 धावा हे धावफलका 27 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मनसे चषक 2022 आपण पाहू शकतात. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत खुशी 11 चे प्रोप्रायटर अल्पेशजी भोईर दादा. त्यांच्या माध्यमातून मात्र शूज प्रोव्हाइड केले गेले आहेत या स्पर्धेसाठी. विघ्नता स्पोर्टचे प्रोप्रायटर महेंद्रजी भोईरी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातूनही मात्र बॅट प्रोव्हाइड केले गेले. आणि स्पोर्टच्या माध्यमातून हरेशजी पाटील यांच्या माध्यमातून बॅट जरूर दिली गेलंय. स्पोर्ट्स शूज आपण पाहू शकतात आणि कॅप जरूर पाहायला मिळत आहेत जे मात्र दिले गेले आहेत. अल्पेशजी भोईर दादा खुशी 11 चे प्रोप्रायटर आमदार चषकचे शिल्पकार आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर किरणजी कारभारी सलग 3 दिवस या स्पर्धेचे आवर्जून उपस्थिती मात्र दर्शवतात. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न. इथे फटका पोचतोय इन लॉंग अपच्या डोक्यावरून. हा येतोय षटकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 34 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. शेवटचे 2 चेंडू असतील. आणखीन एखादा मोठा फटका येतोय तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करेल कारण श्रेयस 11 एक मातब्बर बलाढ्य संघ जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडूला मात्र उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे फटका फसला जाईल का आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार आउट ऑफ पार्क. 6 धाव्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा माणूस तोलाचा अरे लय लाख मोलाचा. हा माणूस तोलाचा लय लाख मोलाचा. जिथं अन्याय होतो पेटून उठतो. जिथं अन्याय यशचे धन्यवाद. शेवटचा चेंडू असेल तर ह्या चेंडूवर एखादा षटकार येईल का अपेक्षा असेल डगआउट मधनं. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतोय 40 रन ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू. क्या बात आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडू फेकला जातोय आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेर रविदास 11 हा संघ 5 गडी तब्बल बाद 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तत्पूर्वी विनायकने मात्र 3 चेंडू फेस केले 8 धावा. त्यानंतर प्रसादने 2 चेंडू फेस केले 1 धाव. ओमकारने 3 चेंडू फेस केले 1 धाव. युवराजला मात्र खाताही खोलता आलं नाहीये. अज्जूने मात्र 9 चेंडू मागे 22 धावा. अमरने मात्र त्यानंतर कृष्णा 1 चेंडू आणि 1 धावाच्या रीतीने 40 धावा तब्बल कुठल्या जात आहेत आणि 41 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या 41 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील आपल्या सोबत जोडले जातील संदीप भोईर मॅन फ्रॉम खार्डी. चला नेक्स्ट मॅच असेल ध्रुव 11 केलवे आणि खुशी 11 विठ्ठलवाडी या 2 संघामध्ये असेल लढत. दोन्ही संघ आले असतील लगेच आपण रिपोर्टिंग करायचं आहे.
धन्यवाद नितीन. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने सुंदर विश्व बनवलं. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्याने आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्याने आपल्याला ज्ञानाचे धडे दिले. आणि चौथा नमस्कार या आयोजकांना ज्याने आज या स्पर्धेमध्ये इथे बोलण्याची संधी दिली आहे. मित्रांनो, कुठलंही शुभकार्य म्हटलं की नक्कीच आपण आठवण करतो गणपती बाप्पांची. त्या गणपती बाप्पांना आठवण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्या गणरायाला वंदन करतोय. स्वरांची आई आई सरस्वती मातेला वंदन करतोय. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई भवानीला वंदन करतोय. मी संदीप भोईर. मनसे चषक 2022 शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिला मॅच आजच्या दिवसातील आपण पाहिला. हाफ समरी आपण पाहिलेले आहे. दोन संघामध्ये हा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला श्रेयश 11 खारडी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि एका बाजूला आपण विचार केला तर रोहिदास 11 हा संघ आपण पाहतोय. 4 षटकांच्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला डाव संपलेला आहे. 4 षटकामध्ये 40 धावा 10च्या सरासरीने लागल्या गेल्या आहेत आणि 41 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. ते आपण पाहतोय श्रेयश 11 खारडी या संघापुढे. छान आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. या गावाचं एक अनमोल रत्न आपण पाहतोय. माननीय रोहिदासजी भगत साहेबांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील आमच्या समालोचन कक्षामधून. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह अनुभवता येते. पाटील नेटवर्क आपण पाहू शकतोय. चांगलं कॅमेरामॅन त्यांचे वर्क करतात आणि चांगली उत्तम क्वालिटी यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना घर बसल्या या मॅचचा ते आनंद घेऊ शकतायत. 6 सीट आपण पाहतोय. हे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जास्त दिरंगाई करू नका. सामन्याला होईल सुरुवात. आम्ही देखील बोलतोय मैदानाच्या दिशेने. आणि धन्यवाद नितीन पाटील, तुमच्याच मुले आज या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मिळाली आहे. आणि नेहमीच सफला परिसर म्हटलं की नितीन पाटील यांचा कॉल असतो जेव्हा जेव्हा त्यांच्या परिसरामध्ये मॅचचं आयोजन केलं जात आहे. नक्कीच संदीप भोईरला मात्र ते प्राधान्य देत आहेत. आणि नक्कीच एक चांगले मित्र देखील आहेत आमचे. विठ्ठलवाडी गावाचे एक अनमोल रत्न आहेत. आणि पुढील मॅच आपण त्यांच्याच गावचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. 41 धावांचं लक्ष्य आहे समोर. 2 सलामवीर मैदानाच्या जातील. श्रेयश 11 खारडी निवास भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील महिन्यात दातिवरी या ठिकाणी देखील त्यांची गाठभेट झाली होती जेव्हा बेंडीबाबा चषक सुरू होता. दातिवरी गावामध्ये चांगलं कार्य त्यांच्या संघाने केलं होतं. पाहूया आज या वैतीपाडा गावामध्ये, खास करून या वाडी परिसरामध्ये, खास करून या वैतरणा परिसरामध्ये त्यांचा संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. चला, क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. 4 षटकांच्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 षटक हे पॉवर प्लेचं बंधनकारक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनसे चषक 2022चा शेवटचा दिवस आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. आणि छान आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. छान मैदान देखील या गावाचं आपल्याला पाहायला मिळत आहे की निसर्गाची देणगी आहे या गावाला जर विचार केला तर. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. चला, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतायत आज 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर पाटकर सर आहेत, त्यानंतर अजित म्हात्रे आणि वीरर नायर हे 3 पंच आपल्याला या स्पर्धेसाठी आज पाहायला मिळतात. धरती मातेला वंदन केलंय. 2 सलामवीर मैदानाच्या आत गेले आहेत. एका बाजूला दीपेश, याला कोण ओळखणार आहेत. बेंडीबाबा चषकामध्ये चांगली दमदार कामगिरी केली होती. विठ्ठलवाडी संघ उपस्थित होतोय. कौशल त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय. मनोज मण्या याला आपण पाहू शकतोय. पुढील मॅच मध्ये देखील हे 2 खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. सध्या आमच्या नजरा या मॅचकडे जातात. लक्ष्य आहे समोर 41 धावांचं. 2 सलामवीर दीपेश आणि निवास ही जोडी मैदानाच्या आत गेली आहे. पाहूया रोहिदास 11 संघाकडून आपण कुठला संघ, कुठला गोलंदाज इथे वापरला जातो या संघाकडून. माझ्या मते कदाचित कृष्णा यालाच पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल, कारण एक जुना जाणता खेळाडू, अनुभवाचा खजिना, बराच काल क्रिकेटमध्ये त्याने गाळवलेला आहे. त्या कृष्णालाच आपण या पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाहू शकतोय. लक्ष्य आहे 41 धावांचं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल विठ्ठलवाडी आणि केळवा. ध्रुव 11 केळवा आणि खुशी 11 आपण पाहू शकतोय विठ्ठलवाडी.
चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आपण टॉस बॉक्समध्ये या. आमच्याकडे आज वेळ थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या प्रतिक्रिया घेत नाहीये. नाही ती नक्कीच तुमच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या. तर तुम्हाला एक विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या. टॉस केला जाईल. आम्ही वळतोय मैदानाच्या दिशेने. लक्ष आहे 41 धावांचं. निवास आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या. तर स्ट्राईक एंडकडे आपण दीपेशला पाहू शकतोय, नॉन स्ट्राईकला निवासला पाहू शकतोय. स्ट्राईक गोलंदाज मिस्टर कृष्णा. सामन्याला होती सुरुवात. लक्ष आहे 41 धावांचं. पहिला चेंडू. पहिला चेंडू खूप पाऊस होतोय. विरल नायर आम्हाला संकेत देत आहेत की पहिला चेंडू स्वैर मारा पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडूने इथे पाहतोय की आपण धावफलकाला सुरुवात होताना दिसते आहे. बँक बॅलन्स कमी आहे. धाबा ज्या लागायला हव्या होत्या 4 षटकामध्ये त्या धाबा लागल्या गेल्या नाही आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढील चेंडू. कृष्णा सज्ज होतोय, दीपेश देखील सज्ज होतोय. ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. पहिल्या चेंडूवर इथे लागलाय मोठा झटका. दीपेश नावाचा फलंदाज बाद. अजय केज. थँक्यू डिझे. नक्कीच आठवण करून दिली. आज 1 मे आपण पाहतोय कामगार दिन, त्यानंतर महाराष्ट्र दिन देखील आपण पाहू शकतोय. त्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जर विचार केला तर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. मात्र 1 मे 1960 रोजी मात्र या दिवसाला सुरुवात झाली आणि हा दिवस आपण पाहतोय सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून गणला जातोय, कामगार दिन म्हणून गणला जातोय, महाराष्ट्र दिन म्हणून गणला जातोय. 1 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष आहे 41 धावांचं. 1 धाव पलकावरती लागली गेली आहे. अतिघाई संकटाने फटक्याचं आपण पाहिलं तर जास्त ताकद लावली नव्हती. पुढील चेंडू असेल कृष्णाचा. हा चेंडू बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील संधी आहे. संधी आली होती, ती संधी गमावली गेली आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला जाऊ शकला असता. मात्र काय घडलंय शेवटच्या मुवमेंटला हा झेल सुटला गेलाय आणि 1 धाव आपण पाहतोय की श्रेयस 11 खारडी संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. 2 षटका चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. लक्ष आहे 41 धावांचं. त्या अडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत ते रोहिदान 11चे संघ. चला ध्रुव 11 केळवा आणि खुशी 11 विठ्ठलवाडी. चला या टॉस साठी या आणि येताना आपला जो काही प्रवेश शुल्क असेल तो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही निर्णय केला असेल तो आपण घेऊनच या. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. सामन्याचं समीकरण थोडीशी मेहनत करावी लागते. निवास पाहूया कशा प्रकारे खेळतोय. हा खेळाडू खूप उत्तम दर्जाचा क्लास क्रिकेटर आहे. आज त्याचा खेळ या वैतीपाडा गावामध्ये कशा प्रकारे बहरला जातोय. खास करून खारडी गावाच्या नजरा त्याच्याकडे लागल्या असतील की निवास भोईरची बॅट कशा प्रकारे चालते. एक उत्तम पुढे चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली आहे या चेंडूने. लांबी कमी आणि पुन्हा एकदा इथे थोडस मिस जज आणि कॅच सुटला गेलाय. निवास भोईला मिळालंय जीवदान. त्या जीवदानाचं सोनं करेल का. येणारी वेल, येणारे चेंडू, येणारी षटकं आपल्याला दर्शवतील. एक उत्तम आपण पाहतोय यष्टीरक्षक आहे. त्यानंतर एक उत्तम गोलंदाज. आता सध्या तो गोलंदाजी जास्त करत नाही आहे. फलंदाजीवर जास्त भार ठेवला गेलाय आणि आपल्या किपिंगच्या भूमिकेवर तो जास्त आता भार देतोय. आज पाहूया जीवदान तण मिळाले आहे. धाबा सध्या आपण पाहतोय धावफलकावरती आहेत त्या 4. पुढील चेंडू असेल आडवा पट्टा आला की नक्कीच आडवा येतोय आणि इथे मात्र स्लोवर वन. बघा एक तेच चेंडू टाकणारा गोलंदाज लगेच आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय, बदल करतोय, परिवर्तन करतोय आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला होतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 41 धावांच्या प्रत्युत्तरात 1 गडी बाद 4 धावा श्रेयस 11 खारडी संघाच्या स्कोरबोर्डवर लागल्या जातात.
पुढील चेंडू असेल कृष्णा, याचं एक उत्तम दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, उडवायचा होता, इथे मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांचा हात हवेत गेलाय एक, याचा अर्थ येतोय की हा चेंडू आहे तो नो चेंडू आहे, म्हणजे अजून संकेत येतील पंचांच्या माध्यमातून की हा आहे फ्री हिट. आणि जेव्हा जेव्हा असा चेंडू येतोय तेव्हा नक्कीच आमचे गुरुवर्य संदीप गावण यांची आठवण येते. ते नेहमीच म्हणतात की उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू आहे हा फ्री हिट. पाहूया या फ्री हिट वर काय घडलं जात आहे. फलंदाज सध्या राहुल आहे स्ट्राईक एंड वरती, जो वनमॅन डाऊन झाल्यावरती मैदानाच्या आत गेलाय 3ऱ्या क्रमांकावर. त्याच्याकडे एक संधी आहे या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. नाही, हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात निघून जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलाय चेंडूला, जास्त थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि सध्या आपण पाहतोय की 19 चेंडू अजून शेष आहेत आणि 35 धावांचं लक्ष आहे. चांगला आम्हाला पाहतोय डिजिटल स्कोरिंग इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क देखील केलं जात आहे. प्रत्येक शेड्यूल मात्र व्यवस्थितपणे टिपलं जात आहे. त्यात आपण पाहिलं तर मुन्ना जसवाळ याला आपण पाहू शकतो, त्यानंतर बंटी कुंभार. पुढे चेंडू, हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात निघून गेलाय. पहिल्या षटकात इथे खेळ संपला गेला. एक संगीत ऐकूया आणि नंतर येऊया चर्चेमध्ये, नंतर येऊया मॅच मध्ये, नंतर येऊया मनसे चषक 2022 मध्ये. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. थँक्यू डीजे. तर पाहतोय आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील आज वाढदिवस आहे रोहिदास सरांचा, त्यांना भरपूर शुभेच्छा येताना दिसत आहेत. राजेश भाई यांच्याकडून या स्पर्धेत बेस्ट ऑफ लक, चांगल्या शुभेच्छा येताना दिसत आहेत. कामगार दिनाच्या शुभेच्छा येताना दिसतात योगेश निजाई सरांच्या. त्यानंतर मितिश तरे यांच्याकडून हॅपी बर्थडे रोया दादा असा मेसेज आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय की प्रणय शेलार यांच्याकडून हॅपी बर्थडे रोया काका. त्यानंतर रोहन पवार यांच्याकडून देखील वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा येताना दिसत आहेत. 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 35 धावांचं लक्ष. कोण जिंकेल ही मॅच, कोण जाईल पुढच्या फेरीत आणि कोण जाईल निराश होऊन खाली हाताने आपल्या घरी. येणारे 3 षटकं, येणारे 18 चेंडू, येणारा हा सेकंड पडाव आपल्याला सांगेल सध्या स्थिती आहे. आपण मॅचची जाणून घ्या. एकीच्या जामांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, 6 धावा आहेत. येणारी 3 षटकं, 18 चेंडू आणि 35 धावा. राहुल वर मोठी जबाबदारी आहे, विला निवास वर मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजी मार्ग आपण पाहू शकतो मिस्टर युवराज वैते. चला केळबा संघ आणि विठ्ठलवाडी संघ आपण लगेच टॉससाठी या प्लीज. युवराज वैते देखील का चांगला 30 तरार गोलंदाज आपण पाहू शकतोय. पाहूया आज काय करतोय. बॅकफुट जाऊन खेळायचं होतं. डीप थर्डमॅन ठिकाणी चेंडू जातो डिक्लेअर झोन कडे. समीर पाटकर यांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. 1 धाव इथे मात्र गणली जाईल. डिक्लेअर झोनकडे चेंडू रवाना होतोय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ते चौकार कुठे आहेत, ते षटकार कुठे आहेत. ध्रुव 11 केळवा आणि खुशी 11 विठ्ठलवाडी. चला आपण लवकर या टॉससाठी. पुढे चेंडू बॅटसेज लागलं होतं. कदाचित विनायक याला थोडंसं दुखापत झालंय की काय असं चिन्ह सध्या दिसतंय, चित्र दिसतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण खूप स्टंपच्या जवळ उभा होता. सध्या हा क्रिकेट आपण पाहिला तर प्रत्येक खेळाडूने एक विनंती असेल की क्रिकेट खेळताना नेहमीच आपण सावधगिरीने खेळा. आपल्याला जास्त काही नुकसान होणार नाही आहे. क्रिकेट खेळा, कारण आज जर टेनिस क्रिकेट जर पाहिलं तर प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. खूप क्रेज वाढलेला आहे या क्रिकेटचा. सध्या स्थिती जाणून घेऊया. 16 चेंडू 33 धावा. लक्ष कठीण होत चाललंय, कारण चौकार येत नाही, षटकार येत नाही, सिंगल येत आहेत, फक्त डबलण्याच धावा इथे येताना दिसतात. 8 धावा फलकावरती आहेत. रिक्वायर रन जर पाहिला तर 12.38 आहे. वाईट चेंडूचे संकेत येतात, कारण थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जास्त वळण घेतोय. समीर पाटकर यांचं संकेत आमच्याकडे पोटले जातात. ते संकेत लगेच गुणलेखक आमचे घेत आहेत आणि स्कोर बोर्ड मध्ये थोडासा फरक पडला जातो आणि धावा होतात त्या एकूण 9 धावा. 16 चेंडू 32 धावा. षटकार चौकार शोधावे लागतील. हवाई फायर थोडासा रिक्स थोडीशी घ्यावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल खार्डी संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघून जातोय. मात्र डिक्लेअर झोन कडे वाईट चेंडूचे संकेत येत आहेत. 1+1 अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील. यस पंच, वाईट प्लस 1 डिक्लेअर, 2 धावा गणल्या जात आहेत. म्हणजे 10 धावा 11 धावा फलकावरती लागल्या जात आहेत.
16 चेंडू आणि 30 धावा. लक्ष नितीनचे थोडंसं कठीण होत चाललंय कारण चौकार येताना दिसत नाहीये. जर याच पद्धतीने खेळ सुरू असला तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जो संघ फलंदाजी करतो श्रेयश 11 खार्डीचा, त्यांच्या फलंदाजावर थोडंसं प्रेशर येऊ शकतं कारण हा क्रिकेट आहे. जर त्याचा खेळ हा क्रिकेट गणला जातोय.